खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा शहरात 44चा आकडा केला तापमानानं पार। शीतपेयाचा आसरा तर रस्त्यावर सन्नाटा। शासकीय कार्यालय ओस। पर्यावरण संतुलन बिघडलं। वृक्ष लावा, वृक्ष जगवा। शिंदखेडा शहरात सध्या अक्षरशः आगीच्या लाटा उसळत आहेत। अंगाची लाही लाही होतीये। उन्हाचा तडाखा इतका जबरदस्त आहे की घरात बसणं जीवावर येते। रस्त्यावरून चालताना पायांची आग होतीये। रात्री उशिरापर्यंत उन्हाच्या झळा पाठ सोडायला तयार नाहीयेत। तापमानानं 44 अंशाचा आकडा पार करून एक नकोसा विक्रम प्रस्थापित केलाय। दुपारच्या वेळी शिवाजी चौफुली ते भगवा चौक, वरुड रोड, विरदेलवरील रस्ते सामसूम होत आहेत। जणू काही अघोषित संचारबंदीच लागलीय। माणूस थंड पेयाचा आधार घेऊन तग धरतोय, पण त्या मुख्य जीवांचं काय? पाण्यासाठी कासावीस होऊन ते बिचारे इकडे तिकडे भटकत आहेत। जंगलातल्या प्राण्यांची अवस्था याहून भयानक असेल यात शंकाच नाही। सूर्याचा हा प्रकोप, त्यात महावितरणचा विजेचा लपंडाव, यामुळे सामान्य जनता पुरती होरपळून निघाली आहे। जेव्हा उन्हानं कातडी जळायला लागते तेव्हाच लोकांना झाडाची आठवण येते। सरकार दरवर्षी कागदावर कोट्यवधी झाडं लावल्याचा आणते, प्रत्यक्षात त्यातील 1% झाड टिकत नाही। जुन्या जाणत्या माणसांनी झाडं लावली, ती पोटच्या मुलाप्रमाणे जपली। आजच्या स्वार्थी समाजानं ती झाडं कधीच भुईसपाट केली असती। 50-50 वर्षांची जुनी झाडं तोडताना कोणाचे हात थरथरले नाहीत। आता वन विभागाला झाडांशिवाय इतर कामातच जास्त रस दिसतोय, ही मोठी शोकांतिका आहे। नुकतेच विरदेल रोडवरील उभे झाड जाळण्याचे महापाप अज्ञातांनी केलंय। आवाज किंवा संरक्षण देणारे कुणी नाही, फक्त वृक्ष समिती उरली आहे। या समितीला शहरवासियांनी साथ दिलं तर शहरातलं पर्यावरण नक्कीच सुधारलं असतं। नदीकाठच्या समांतर रस्त्यांवरची झाडं पाण्या वाचून डोळ्यात देखत मरतायत। प्रशासनाला त्याचं काहीच सोयरसुतक नाही। अधिकाऱ्यांचं लक्ष फक्त मलिदा ओरबाडण्याकडे। आपण निसर्गाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून स्वतःची कबर स्वतःच खोदत आहोत, हे आता जनतेनं समजून घेण्याची वेळ आली आहे। हीच जर परिस्थिती राहिली तर शिंदखेडा शहराचं तापमान लवकरच 50 अंशाच्या पुढे जाईल। शिंदखेडा आधीच भकास वाटतेय, त्याचं वाळवंट होऊ द्यायचं नसेल तर वेळीच भानावर यायला हवं, अन्यथा येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही। मुख्य संपादक यादवराव सावंत।